हॅलो फ्रेंड्स, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आली आहे गावाला आणि आज आहे आमच्या गावची जत्रा. तर आमचं सकाळपासून घरातलं आता सगळं काम आवरलं आहे आणि आता आम्ही लागलो आहोत सगळेजण स्वयंपाकाला. आणि आज बनवणार आहोत आम्ही सगळा स्वयंपाक जत्रेचा चुलीवरती. तर ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि त्या आता मला मटण चिरून देत आहेत आणि त्या मटण चिरेपर्यंत मी आता मसाल्याची तयारी करत आहे. तर आता कांदा चिरलेला आहे. आता मी कांदा भाजून घेते. लसूण वगैरे हा सकाळीच सोलला होता. गावाला लाईट कधी पण जाते आणि एकदा लाईट गेली की मग ती काही लवकर येत नाही, म्हणून आम्ही अगोदर मसाला करून घेतो. चुलीवरती एका साईडला ती छोट्या पातेल्यामध्ये वांग्याची आमटी शिजत आहे. आमचे मामा नॉनव्हेज खात नाहीत, मग त्यांच्यासाठी ही वांग्याची आमटी बनवली आहे. वाटणासाठी भाजलेला कांदा थंड होईपर्यंत मी आता मटण वाफवायला टाकते. तर मटणाला हळद मीठ लावलं आहे आणि आता मी मटण वाफवून घेते अगोदर, कारण बोकडाचं मटण म्हटलं की शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो. यावर्षी आमची ग्रामदैवत निनाई देवीचा छबिना भर यात्रे दिवशीच काढला. भर जत्रा म्हणजे जत्रेच्या आदल्या दिवशी गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. आणि आता इथून पुढे प्रत्येक वर्षी भर यात्रेलाच देवीचा छबिना निघणार आहे. याच्या अगोदर जत्रे दिवशी म्हणजे खेळण्या दिवशी छबिना निघायचा. चुलीची धग आणि उन्हामुळे गरमसुद्धा खूप होत आहे. हे मटणाचं पातेलं थोड्या वेळाने मी बाहेरच्या चुलीवरती नेणार आहे आणि या चुलीवरती भात आणि भाकरी करून घेईन. पातेल्यामध्ये मटण जास्त असल्यामुळे हलवायला येत नाही एका हाताने, कारण एका हाताने मी पातेलं पकडलेलं आहे आणि एका हाताने हलवत आहे. बाहेर चूल पेटवलेली आहे. तर मी आता हे मटणाचं पातेलं बाहेरच्या चुलीवरती ठेवते आणि इथे आतमध्ये उरलेला स्वयंपाक करून घेते. आणि हो, मसालासुद्धा वाटून झाला, कारण मसाला वाटला आणि लगेच लाईट गेली, त्याच्यामुळं बरं झालं की पहिलाच मसाला वाटून घेतला. मटण चांगलं वाफवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतलं आहे आणि बघा बाहेरच्या चुलीवरती आता मटण शिजत आहे. या आहेत माझ्या नणंदबाई, या जत्रेसाठी आल्या आहेत. आणि ही बघा आंब्याची झाडे आहेत आमच्या घराच्या मागे, याला आंबे पण भरपूर आले आहेत. तर आता बाहेर मटण शिजेपर्यंत मी आता भाकऱ्या बनवून घेते. भातसुद्धा बनवून झाला आहे. दुपारी काय एवढे पाहुणे येणार नाहीत, संध्याकाळीच पाहुणे सगळे जेवायला येतील. आत्ता आम्ही फक्त घरचेच आहोत जेवणारे, त्याच्यामुळे आता थोड्याशा मी भाकरी बनवून घेते. चुलीला चांगला जाळ लागला ना की भाकरीसुद्धा खूप छान होते आणि वेळसुद्धा लागत नाही. बघा किती छान अशा भाकरी आल्या आहेत चुलीवरती बनवायला. शिजते ते घेऊ जाऊ का बाहेर. ठीक आहे ना, बंद करून निघू असंच नाही. बंद करत ना, बंद करत म्हणजे हे मधलं दाबायचं ना. हां. तर मटण आता चांगलं शिजलेलं आहे आणि मी आता एकत्रच मसाला भाजला आहे, म्हणजे सुक्कं आणि पातळ मटण करायचं आहे. तर आता यातला भाजलेला मसाला मी अर्धा रश्श्यामध्ये टाकते आणि अर्ध्या मसाल्यामध्ये सुक्कं मटण करणार आहे. या उरलेल्या मसाल्यामध्ये मी आता सुक्कं मटण करणार आहे. तर आता हे गरम पाणी थोडंसं मी टाकून घेते आणि याच्यानंतर शिजलेलं मटण टाकून घेईन.
मटण बनवून झालं आहे आणि आता रस्सा चांगला मी उकळून घेते. तर बघा मस्त असा रस्सा तयार झाला आहे मटणाचा आणि हे इकडं सुकं मटण झालं आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण इथेच थांबू. थँक्यू.